अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नम. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. एका भक्त नामधारका अंबरीशी कारणे विष्णू एका. अंगीकारले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होऊनी मागती जन्म गोकुळी घरी गुरी राखे. वस्त्रे फाडून झाला नग्न बौद्धरूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाण तुरुंगारूढ काय आवडी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. सगरा करणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरता आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तमवंशी. आपस्तंभ शाखेसी नाम अप्पळ राजदान. त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पत्रिव्रता. अतिथी आणि अभंगता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक मनी. अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रागरी देखा. न जेवता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाले ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला ते वेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तेसी मागो माते जे वाचिसी. जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणती ते. ऐकोने स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन. विनवतसे कर जोडून नाना परिस्तवनिया. जय जय जगन्नाथा तू तारक भावसी तत्वता. माझे मन असे आर्ता पुरवावी ते देवराया. आता माते वरदेसी वासना असे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना तू पुरवावी जगन्नाथा. अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकोने तिचे करुणा वचन संतोषला त्रिमूर्ती आपण. कर धरोणी आश्वासन मग जानजे म्हणतसे. तव बोलली पतिव्रता स्वामी जे निरपविले आता. जननी नाम मज ठेवता करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन. व्हावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा. जगतवंद्य देव सदृशा तुम्हा सारिका दातारा. ऐकोनी तिचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्या करण दीक्षार्थ भक्तजनासी. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी. उद्धारी तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्यांची या बोली. एरिन राय तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अर्थंबुळी. तुमचे दैन्य हारिल इतके सांगून तापसी अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तये वेळी. विस्मय करोनी घरात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय. मध्यान समयी अतिथी काळी दत्तात्रेय येतात तये वेळी. विमुख न होतो तये काळी भिक्षा मात्र घालीजे. दत्तात्रेयाचे स्थान माहूर करवीर क्षेत्रकून. तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात. एकोणी सतीचे बोला विप्रमणी संतोषला. म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे तृप्त झाले. करुणी कर्म पित्रांचे नामी
समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात वरे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्तीचा अवतार. ऐसे नवमास क्रम करोनी प्रसूत झाली शुभदिनी. विप्र स्नान करोनी केले जाते कर्म ते वेळी. मिळोनी सप्तमस्त विप्रकुळी जातक वर्तती तये वेळी. म्हणती तपस्वी होई बळी दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून कारणे नाम ठेविली तया ब्राह्मणे. अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाला सात सत्वरी. मुंजी बंधन ते अवसरी करता झाला द्विजोत्तमा. बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी करता झाला तये वेळी. ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करती सकळिक. होई अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायचित्त समजतासी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरासी. वर्तता ऐसा परियेसी झाला संवत्सर षोडशी. विवाह करू म्हणून पुत्रासी माता पिता वदरा. विचार करती पुत्रासवे बारे लग्न तुवा व्हावे. श्रीपाद म्हणे एका भावे माझी वाचा सांगेन. कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचारा मी. वैराग्य श्री संगे असेन मी काम्य आमुचे तये वेळी. आपण तामसी ब्रह्मचारी योग्य श्री वाचोनी नारी. हा बोल दरा निर्धारी श्री वल्लभ नाम माझे. श्रीपाद श्री वल्लभ ऐसे नाम झाले त्रयमूर्तीचे कैसे. किती आते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी. ऐकोनी पुत्राचे वचन आठवले पूर्वसूचन. भिक्षुके सांगितले जी खून सत्य झाली म्हणतसे. न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी तैसे करावे करती माता पिता. निश्चय करून आपुले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी. होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळेसी म्हणून या. ऐसे म्हणी व्याकुळित डोळा निगते अश्रुपात. माता पडेली मूर्छिगत पुत्रस्नेह करोनिया. देखोनी मातेचे दुःख संभुखितसे परमपुरुष. उठून आपले कर्म कमळिके अश्रुपात पुसतसे. अहो माते न करी चिंता जे जे वच्छिती ते देई आता. दृढ करुनिया चित्ता रहा सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण. रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्य वेगळे करसी म्हणून. पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ क्षहीन. त्यात पोसावे आता कवने आमुते कोण रक्षिल. ऐकोनी जननीचे वचन अवलोकितसे अमृत नयने. पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक. वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण. दोघे येऊन लागता चरणी कृतार्थ झालो म्हणून या. आश्वासन तये वेळी दिदला वर तत्काळी. पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी. स्त्रिया युक्त सनातन सेवा कराल जनक जननी. पावाला सुखी महाज्ञानी य सौख्य पावोनी. वाल मुक्त ये निश्चिती ऐसे बोलूनी तयासी. संभोखितसे मानतेसी पाहोनी दोघा पुत्रासी. राहता सौख्य पावल पुत्र दोघे शतायुषी. निर्धार धरी ओ मानसी कन्या पुत्र होती त्यासी. पौत्र पुत्र पाहाल नयनी. अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरी. कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करता
निरोप द्यावा ओ माता. जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधूजना. सांगोनी माता पित्यासी अदृश्य झाला परियेसी. पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथून बद्रीवना भेटी घेऊन नारायणा. अवतार असे आपणा कार्यकारण मनुष्य देही. दीक्षा करावया साधूजना तीर्थे हिंडत असे आपण. मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोनी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण. ते परियेसे श्रोते जन मने सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती प्रख्याणे सिद्धनामक धारक संवादे दत्तात्रेय श्री दत्तावतार कथनम नाम पंचमोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.